खरं तर पुणेकरांनी हे सगळं पाहिलं. पुणेकरांना अशा गोष्टी आवडत नाही. शेवटी तुम्ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे, एक लोकशाही आहे, एक संविधानिक प्रक्रिया सुरू असताना तर त्या प्रक्रियेमधून जाणं फार गरजेचं आहे. अपेक्षित यश राष्ट्रवादीला मिळालं नाही. दादा अगदी पायाची भिंगरी करून फिरले होते दादा, पण पुणेकरांनी मतं काही दिले नाहीत. कसं बघता, या विश्लेषण कसं करता येईल? निवडणुका म्हटलं की हार जीत असते. शेवटी जसं खेळामध्ये जिंकणारा हारणारा असतो, तशाच या निवडणुकीकडे आम्ही पाहतोय. याच्यामध्ये निश्चितपणाने आम्ही आत्मचिंतन करू आणि जो पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी आम्हाला कौल दिला आहे तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारलेला आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेतला जातोय, मतमोजणीवर आक्षेप घेतला गेलेला आहे तुमच्या उमेदवारांकडून. योग्य वाटतं तुम्हाला काही फेरफार झालेला होता का? EVMच्या बाबत ज्या भागांमध्ये आम्ही फिरलो किंवा जिथं होतो त्याच्यामध्ये EVMच्या बाबत आमच्याकडे कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. पण जसं यापूर्वी मी सांगितलं होतं, काही ठिकाणी शाई पुसणं, बोटाची शाई पुसून परत मतदान करणं, असे प्रकार मात्र काही ठिकाणी घडलेले आहेत. तुमच्या पक्षातले उमेदवार जे की दोन ठिकाणाहून लढले, त्यांचं असं म्हटलं की EVM मशीनमध्ये बदल करण्यात आला होता म्हणून आमचा पराभव झाला आहे. जनतेतून आमचा पराभव झाला नाही, EVM मशीनमुळे. शेवटी आपण सगळेजण न्यायदेवतेवरती विश्वास ठेवणारी लोक आहेत, संविधान मानणारी लोक आहेत. त्याच्यामुळे जर असं काही घडलं असेल तर न्यायालयीन प्रक्रियेमधून जाऊन नाही मागावं असं मला वाटतं. ज्यांनी आक्षेप घेतला त्या उमेदवार स्वतः दोन प्रभागातून लढत होत्या. निवडणुकीच्या पूर्वी सातत्याने तुमच्यावर देखील त्यांनी टीका केली होती. तुमच्यावर टीका करण्याची एनर्जी वाया घालवण्यापेक्षा प्रभागात जर एनर्जी वाया घालवली असती, तेवढीच वापरली असती, तर कदाचित विजय झाला असं वाटत नाही का तुम्हाला? मला वाटते माझ्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही सगळं दिलेलं आहे. पण यामध्ये मला असं वाटतं जनतेने जो कौल दिलाय तो एकदा पण स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळं आत्मचिंतन करण्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्यांमध्ये खरं तर ही मी जसं म्हणलं, निवडणुकीमध्ये हार जीत ही होत असते. ती मान्य करणं, खुल्या मनाने मान्य करणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पण ज्या प्रभागात त्यांना उमेदवारी दिली होती, 2 प्रभाग होते. एक प्रभाग क्रमांक 25 जो मूळ पुणेकरांचा आहे, जिथे पेठा आहेत, मध्यवर्ती भाग आहेत, त्यांचं तिथे बरंचसं नेटवर्क आहे. आणि शिवाय 26मध्ये सुद्धा त्यांना उमेदवारी दिली. पक्षाकडनं 2 उमेदवारी देऊन सुद्धा जर निकाल अपेक्षेपेक्षा येत नसेल तर कोण याला जबाबदार आहे असं वाटतं? मला असं वाटते पक्ष याबाबत निश्चितपणाने विचार करेल. दोन पक्षातील 2 पद देण्यावर त्यांचा आक्षेप होता. 2 ह्याच्यावरती उमेदवारी घेतली आणि EVM मशीनमुळे खरं तर जाळीवर चढणं योग्य वाटतं का? कारण की तिथं उमेदवार आहे, पुणेसारख्या शहरामध्ये होतं. खरं तर पुणेकरांनी हे सगळं पाहिलं. पुणेकरांना अशा गोष्टी आवडत नाही. शेवटी तुम्ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे, एक लोकशाही आहे, एक संविधानिक प्रक्रिया सुरू असताना तर त्या प्रक्रियेमधून जाणं फार गरजेचं आहे असं पुणेकरांचं असं. आणि पुणेकर हे सुज्ञ पुणेकर आहेत, समंजस पुणेकर. आणि पुणेकरांना ज्या पद्धतीने आता पुणेकरांनी जो कौल दिला तो आम्ही मान्य केला. ते असे म्हणतात की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असे काही स्टंट करावे लागतात. ते प्रत्येकाचं मत असू शकतं, ते पुणेकरांचं मत नाही आहे.